अयोध्या येथे श्रीराम मंदिर व्हावे यासाठी 1990च्या दशकात 2 वेळा कारसेवा झाल्या। या कारसेवेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने राम मंदिर निर्माणासाठी अनेक जण कारसेवेत सहभागी झाले। या कारसेवेत ऐतिहासिक नगर शहरातील अनेकांनी सहभागी होत अन्याय अत्याचार सहन केले। या कारसेवकांच्या अतुलनीय योगदान, बलिदान आणि त्यागातून आज अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होत आहे। आज त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रथम महापौर भगवान फुलसुंदर म्हणाले। प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अयोध्येमध्ये गेलेल्या कारसेवकांचा सन्मान शिवालय येथे करण्यात आला। या प्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसुंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक योगीराज गाडे, संजय आव्हाड आदी उपस्थित होते। या प्रसंगी कारसेवक मधुसूदन मुळे, अंबादास पंधाडे, नरेंद्र कुलकर्णी, वाल्मिक कुलकर्णी, बबन आढाव, सुरेश क्षीरसागर, कैलास दळवी, अविनाश कांबळे, सुभाष पाठक, अनिल सबलोक आदींचा सन्मान करण्यात आला। यावेळी कारसेवक सुरेश क्षीरसागर, अनिल सबलोक, कैलास दळवी आदींनी मनोगत व्यक्त केले। म्हणजे त्याच्यावर मुकदमे किती चालले, ती जागा यांची की तुमची, यांची की तुमची, म्हणजे दरवेळेस जर आपल्या त्यावेळेस त्या जागेवर काय होतं आणि तुम्ही तिथं जाऊन काय केलं हे सगळ्या हिंदू राष्ट्रातले कुटुंब, माझा संसार हे पाण्यात लोक मग्न, पण मी परमेश्वर कृपेने हिंदुत्वासाठी, धर्मासाठी लढलेला माणूस माझा नेता हा आणि वरिष्ठ नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे। सर्वात जुना धर्म या जगातला आहे, सर्वात जुना आपला सगळ्यात जुना आहे, तरी देखील आपल्यावर दुसऱ्या लोकांनी येऊन अतिक्रमण केलेलं आहे आपण पाहिलं। आणि ज्यावेळेस बाबरी पडली, बरेच लोक म्हणले की निकल पड़े थे, लौटने की उम्मीद नहीं थी, भारत माता का आशीष थे, जिंदा लौट कर वापस आए। हिंदू मुस्लिम म्हणूनच ओळखतात, तिला त्यांना वेगळी वागणूक दिली जाते। तर एक आठवण करून दे, सर्व हिंदू होते काळी, त्यांचे 6 पिढ्या मागे 12 पिढ्या मागे तुम्ही गेले, हे सर्वजण हिंदू होते। आज तुमच्या समोर कसं बोलायचं आणि काय बोलायचं खूप विचारपूर्वक मला बोलावं लागतंय। आज तुमचं खूप खूप आभार आपण सर्वजण। आज तिकडल्या हिंदुत्ववादी तुमच्यासारख्या खूप साऱ्या लोकांनी संघर्ष करून मान्य अनिल आपण बरेच सांगायचे, आपले जे कारसेवक तिथं जे निधन पावले त्यांच्याकरता आपण एक थोडी श्रद्धांजली हो, सर्वांनी 1-2 मिनिटं शिवालयाचा फोटो येऊ दे रे, बाकी नाव अनुभव मला एक सांगायचा म्हणून मी सांगेन, एवढं बोलतो संपलं। शिवसेना प्रमुख फोटो खाली घे व्यवस्थित। धर्मवीर अनिल भैया राठोड यांचा सर्वप्रथम सर्व राम भक्तांना राम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला माहिती असेल मित्रांनो, या हिंदुस्थानमध्ये रामाचं, प्रभू रामचंद्राचं मोठं मंदिर तयार होत आहे आणि ह्या मंदिरासाठी अनेकांनी आपलं उभं आयुष्य दिलेलं आहे, आपल्या प्रपंच त्यांनी त्या रामाच्या मंदिरासाठी घेतलेले आहेत। बाबरी मशीद पाडली त्यावेळेस अनेक हिंदू तिथं त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे म्हणले होते की जर ही बाबरी माझ्या सैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला पूर्ण अभिमान आहे। आणि म्हणून हे मंदिर फक्त कुण्या एकट्या व्यक्तीचं नसून सगळ्या हिंदू राष्ट्राचं, हिंदू धर्मियांचं, भारतीयांचं आहे। आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, या नगर शहरातून जवळजवळ 30, 40, 50 जण ह्या मंदिरासाठी गेले होते। कारसेवा त्यांनी त्या ठिकाणी केली, आपल्या प्रपंचाचे अनेक दिवस त्यांनी त्या ठिकाणी घातले आणि म्हणून हे पवित्र आणि धर्मकार्यासाठी गेलेल्यांचा सन्मान आज नगर शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी अनिल भैया राठोड यांच्या कार्यालयात होत आहे। मी सर्व कारसेवकांना मनापासून या ठिकाणी शिवसैनिकांनी सन्मान केलेला आहे आणि त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी कथित केलेले, त्यांचे अनुभव ऐकून म्हणजे अंगावर काटा येत होता, कशा परिस्थितीत त्या ठिकाणी तिथं गेले होते आणि कसं राम मंदिर त्यांनी तिथं तयार करण्यासाठी मदत केली। आज कळसाला सगळेजण रामराम करतात, परंतु पायाखालचे दगड कोणाला दिसत नाही। आज पायाच्या दगडांचा सन्मान आम्ही या ठिकाणी शिवसैनिकांनी केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांचा अयोध्या येथे भव्य असा मंदिराचे प्राणप्रतिष्ठा निमित्त जे या
कारसेवक जे बाबरी मस्जिद पाडताना जे कारसेवक होते, जे रामसेवक होते, त्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी शिवालय नेता सुभाष चौक या ठिकाणी करण्यात येतोय. ही शिकवण आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरेंची आहे, अनिल भैया राठोडांची आहे. आज जे नगर ज्या पूर्ण देशात हिंदुत्वाचं वातावरण आहे, श्री राम मंदिराच्या निमित्त प्रत्येक हिंदू एवढं प्रसन्न, एवढं आनंदित आहे की प्रत्येक चौकात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. त्याच निमित्त नगर शहर शिवसेनेच्या वतीने कारसेवकांचा सन्मान, या नगर शहरातले जे कारसेवक होते त्यांचा सन्मान करण्यात आला. वेगवेगळे अनुभव त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आम्हाला त्या ठिकाणी अयोध्यात पोहोचायला काय काय संघर्ष करावा लागला, कुठं जेवले, कशी आंघोळ केली, काय म्हणजे असे अनेक अनुभव या ठिकाणी समजले. किती म्हणजे मेहनतीने आणि किती अडचणीत कारसेवक त्या ठिकाणी पोहोचून, राम भक्त पोहोचून त्यांनी हे बाबरी मस्जिदचं ढाचा पाडला. तर आज आमचं त्या निमित्त सन्मान केला आहे. उद्यासुद्धा या ठिकाणी 11:30 वाजता खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद व या ठिकाणी कार्यक्रम, महाआरती आम्ही या नगर शहरात नेता सुभाष चौकात करणार आहोत. धन्यवाद. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.